नांदेडमधील धर्माबादमध्ये मतदारांना कोंडून ठेवल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। शेकडो मतदारांना कोंडून ठेवल्याचा या ठिकाणी आरोप केला जातोय। भाजपकडून पैशांचा आमिष दिल्याचा मतदारांचा आरोप आहे। अगदी सकाळपासूनच इनानी मंगल कार्यालयात या सगळ्यांना डांबून ठेवल्याचा आरोप केला जातोय आणि भाजपकडून पैशांचा आमिष दिल्याचा आरोप हे मतदार करतात। अगदी सकाळपासूनच त्यांना डांबून ठेवलं गेलंय। मोठी बातमी आपण सध्या पाहतोय, धर्माबादमधून ही समोर येतेय। खरं तर नांदेडच्या धर्माबादमध्ये मतदारांना कोंडून ठेवल्याचा आरोप केला जातोय। शेकडो मतदार आहेत जे सकाळपासून एकाच हॉलमध्ये त्यांना डांबून ठेवलंय। योगेश लाटकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। योगेश, गंभीर आरोप आहे, नेमकं काय म्हणणं या सगळ्या मतदारांचं? निश्चितपणे वैष्णवी, नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद इथल्या नगरपालिकेसाठी आज मतदान सुरू आहे आणि तिथं हा प्रकार घडलेला आहे। धर्माबाद शहरामध्ये इराणी मंगल कार्यालय आहे आणि या इराणी मंगल कार्यालय परिसरात भाजपच्या लोकांनी मतदारांना बोलवून घेतल्याचा आरोप केला जातोय। हे असे मतदार आहेत जे भाजपला असं वाटत होतं की त्यांना यांचं मतदान मिळणार नाही, त्यामुळं भाजपने इथं करप्ट प्रॅक्टिसेसचा वापर करत या मतदारांनी मतदानच करू नये अशी विनंती या मतदारांना केल्याचं बोललं जात आहे। जर या लोकांनी मतदान केलं नाही तर त्याचा फायदा भाजपला होणार होता, कारण हे मतदान भाजपच्या दृष्टीने त्यांना मिळणार नव्हतं आणि आपोआपच विरोधकांचं हे मतदान जर कमी झालं तर भाजपाच्या विजयाचे चान्सेस हे वाढणारे आहेत। आणि म्हणून इथं काही भाजपचे पदाधिकारी होते आणि ते काही करप्ट प्रॅक्टिसेस इथं करत होते अशी माहिती आपल्यापर्यंत मिळते आणि त्यात या लोकांना त्यांनी मंगल कार्यालयात बोलवून त्याचे दरवाजे लावून घेतले, परंतु इथं त्यांच्या जवळची रसद ही संपत आली आणि लोक ह्याचे व्हिडिओ बनवत आहेत। हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तर काही पदाधिकारी हे भिंतीवरनं उड्या टाकून पळून गेले। घटनास्थळी पोलीस आले, पोलिसांनी इथं कारवाई करण्यासाठी प्रयत्न केला, परंतु इथं भाजपचे कुठलेही लोक पोलिसांना आढळून आले नाहीत। परंतु लोकांनी स्पष्टपणे भाजपचे पदाधिकारी इथं होते आणि ते इथं आमिष दाखवत होते अशा पद्धतीचे आरोप केलेले आहेत। एकूणच लोकशाहीमध्ये मतदान ही पारदर्शक प्रक्रिया असते, परंतु अशा ठिकाणी करप्ट प्रॅक्टिसेसचा वापर करत कुठंतरी मतदारांना आमिष दाखवून जिंकण्याचा प्रयत्न केला जातोय असं आता बोललं जात आहे। योगेश, एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलं आणि आपण चित्रामध्ये सुद्धा सध्या बघतोय, त्यानुसार काही भाजपचे पदाधिकारी पळून जाताना असं बोललं जात आहे। मतदारांनी हे सांगितलंय तर पोलीस तपासामध्ये मतदारांचा जबाब नोंदवला गेलाय का आणि त्यामध्ये काही जे हे सगळे पदाधिकारी आहेत त्यांची ओळख पटवली जाते का? निश्चितपणे पोलिसांनी आता घटनास्थळावरून माहिती घेण्याचं पूर्ण काम सुरू केलेलं आहे। मुळात इथं जी धावपळ झाली या धावपळीनंतर सर्वजण जिकडं तिकडं निघून गेलेले आहेत आणि त्यामुळे आता पोलिसांना तिथं उपस्थित असलेल्या लोकांची या व्हिडिओच्या माध्यमातून ओळख पटवावी लागेल आणि सध्या मतदान प्रक्रिया सुरू असल्यामुळं पोलिसांपुढे मतदान शांततेत आणि पारदर्शकपणे करून घेणे हे मोठं आव्हान आहे। त्यामुळे पोलीस सगळ्यात पहिले हे काम करणार आणि त्यानंतर जे उपलब्ध व्हिडिओ आहेत त्यामध्ये त्या लोकांना आयडेंटिफाय करून त्यांचे जबाबही नोंदवून घेतले जाणार आहेत आणि भाजप पदाधिकारी नेमके कोण होते त्यांची देखील ओळख पटवली जाणार आहे। त्यांचे मोबाईल लोकेशन्स काढून ते त्या घटनास्थळी हजर होते किंवा नाही याचा पुरावा पोलीस गोळा करणार आहेत, परंतु ही सगळी प्रक्रिया आजचं मतदान झाल्यानंतर करण्यात येणार आहे। पोलीस तपासामध्ये पुढील गोष्टी निश्चितपणे उघड होण्याची शक्यता आहे। तर तपासात नेमकं काय पुढे येते याची अपडेट आपल्याकडनं योगेश वेळोवेळी घेत राहू। तुर्तास धन्यवाद।